लिखेंगे ना बराबर। रेड पेन का इस्तेमाल करो। एजी रिअल्टी विपक्ष पन्हाळघर या दोन संघांमध्ये मॅच होईल. दोन्ही संघांना देऊया या मॅच साठी शुभेच्छा. सामन्याला होईल सुरुवात. पूर्वार्धाचा खेळ पहिला इथे बॉल. खोलवर टप्प्याचा पहिला चेंडू अडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉलचा कोणताही संपर्क हा इथे नाहीये. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आला. दोन्हीही संघाचे 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये लगेच पाठवा ही विनंती आहे. पन्हाळघर संघाचा 12वा खेळाडू इथे उपस्थित आहे, त्याचं स्वागत आहे. तर विनंती असेल नडगाव संघाचा 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये या. इथे ऑन साइडला लगावलेला फटका, चांगल्या दर्जाचा स्ट्रोक. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला या मॅचचा संजीवनी चौका. ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर निखिल हा बॅट्समन स्ट्राईकला पाहायला मिळतो. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. पन्हाळघर संघाचं चांगल्या दर्जाचं क्रिकेट आहे आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला जो खेळाडू आहे ना ज्याच्याकडे बरीचशी ताकद बरीचशी क्षमता आहे, नाव पिंटू आहे. पण आपण जर पाहिलं तर समोरच्या गोलंदाजाला किंवा प्रत्येक फलंदाजाला रोखण्याचं काम तो सातत्याने करतो. त्याच्याकडे ताकद बरीचशी आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ना तो आपल्याला पिंटू मैदानावरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला माणगाव प्रीमियर लीग ज्या खेळाडूने चांगल्या दर्जाची गाजवली तो खेळाडू पिंटू नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. मैदानावरती स्ट्राईकला निखिल आहे. बॉल क्रमांक हा पुढचा. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. निखिल याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक पहिला. मित्रमंडळ यांच्या आयोजनाने ही स्पर्धा, चौथं पर्व आज आपण पाहतोय. चौथ्या सीझन कडे आपण वाटचाल केली आणि खऱ्या अर्थाने चांगल्या दर्जाचं आयोजन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आणि नक्कीच सुखरूपरीती ही स्पर्धा 4 दिवस याच मैदानावरती अशाच थाटणीने अशाच पद्धतीने पुढे सरकत राहील अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना केली. कारण की आज या स्पर्धेतून मला निरोप घ्यायचा आहे. जे काही प्रयत्न करायचे आहेत ना ते मला आज करायचे आहेत आणि नक्कीच खेळाडू कशा दर्जाचा खेळ करतील ना हे सुद्धा आपल्याला आज बघायचं आहे. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 5 या आकड्यावरती. पहिला बॅट्समन इथे आउट झाला. इथूनही आपण पाहिलं तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानावरती दाखल झाला. बॅट्समन आहे जयेश. जयेश वरती विश्वास दाखवला पन्हाळघर टीमने. ज्या वेळेला आपण पाहिलं तर नडगाव या संघासमोर बॅटिंग चालू आहे आणि नडगाव संघासमोर तुम्हाला खेळायचं. ज्या वेळेला इथे महाड चॅम्पियन ट्रॉफी पार पडली याच मैदानावरती, तिथे क्वालिफायच्या मॅच मध्ये हा सामना झाला होता नडगाव आणि पन्हाळघर. तिथे पन्हाळघर संघ थोड्या का फरकाने का होईना पराभूत झाला होता. आता तो वचपा याच मैदानावरती काढला जाईल का? पण स्पर्धा आत्ता वेगळी आहे. महत्वाची स्पर्धा वजीरभाई मित्रमंडळ यांच्या आयोजनाने केलेली ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा आजचा दिवस हा खरा दुसरा आणि सामना सुद्धा दुसरा चालू आहे. आणि इथे आपण पाहिलं तर षटक पहिलं बाकी आहे आणि या पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 आकडा महत्वाचा ठरला आजच्या दिवसासाठी. षटकातील पुढील चेंडू असेल कोणत्या पद्धतीचा? हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला भिरकावला. बॉल जाईल सरळ मिड विकेटच्या डोक्यावरती. सीमा रेखेच्या बाहेर या मॅच मधील पहिला षटकार. इथे आपण पाहतोय या षटकाराला 6 धावा धावफळकावरती पाहायला मिळाल्या. बॅटिंग करत असताना बॅट्समन जयेश ज्या वेळेला मैदानावरती आला पहिला बॉल तो निर्धाव स्वरूपाचा खेळला जरूर. दुसऱ्या बॉलवरती लगेचच त्याने मैदानावरती आसमान दाखवला. तो आता उस्मान बनला. खोलवर टप्प्याचा बॉल हलवून कार्पेट खेळलाय त्याने. आपण पाहतोय सरळ लॉंगॉन आणि लॉगअपच्या मध्ये ज्या वेळेला आपण म्हणतो ना सेफ झोन तिथेच लगावलेला फटका. पण तिथे 2 धावा पूर्ण केला. दुहेरी पूर्ण झाली. तिहेरीसाठी कॉल केला. मानस केलं होतं जयेशने धाडस करता येणार नाहीये.
या दुहेरी अंकावरती समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाची सांगता पहिल्या 6 चेंडूचा खेळ राहिला दोन्ही संघांच्या बाजूनं. ज्या वेळेला विकेट आपण पाहिली तर एक गेली, संघाची धावसंख्या 13 आली आहे आणि ज्या वेळेला 6 चेंडू हाताळले एक सफलता प्राप्त केली, मात्र 13 धावा खर्च केला नडगाव या टीमने. दोन्ही संघ मात्र बरं ज्या वेळेला आपण पाहतोय ना तर एजी अँड रिअलिटी हा संघ आहे नडगाव जो आता मैदानावरती गोलंदाजी पहिली करतोय. ज्यांनी टॉस या मैदानावरती जिंकला आणि खऱ्या अर्थाने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. पडळघर टीमने टॉस जिंकला आणि या मैदानावरती बॅटिंग करण्याचा त्यांनी पहिला निर्णय घेतला. अशा पद्धतीचा निर्णय घेण्याचं कारण काय असेल ना, त्याचं उत्तम उदाहरण हळूहळू मिळायला सुरुवात झाली आहे जयेश आणि पिंटू याच्या माध्यमातून. या मॅच मध्ये पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये पहिला बॉल हा फेस करेल तो म्हणजे पिंटू. तो कोणाचा असेल? समोर गोलंदाज आपण पहिल्या नवीन गोलंदाज आला अरबाज, याच्यावरती विश्वास दाखवला. अरबाजला पाचारण केले षटक क्रमांक 2 साठी आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा थाटणीची गोलंदाजी त्याची असेल ना हे आपल्याला पाहायचं. दुसरा बॉलर इथे वापरला गेला अरबाज. स्ट्राईकला पिंटू महत्वाचा खेळाडू या मॅच मध्ये खेळेल. ज्या वेळेला संघाची मधार त्याच्या खांद्यावरती आहे, एक वनमॅन शो करण्याची ताकद ज्याच्याकडे आहे तो खेळाडू स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. पहिला बॉल फेस करेल. हाफ ट्रॅकर बॉल, इथे फटका फसलाय पिंटूचा. पहिला धक्का होईल डायमंड डकचा शिकार. एकही धाव न बनवता जावं लागेल त्याला मैदानाच्या बाहेर. वेळेला पिंटू मैदानावरती आला असं वाटलं की कुठेतरी एक चांगली धावगती तो टीम साठी बनवेल, पण तिथे त्याला एकही धाव न बनवता 0 या धावसंख्येवरती. मी म्हटलं होतं ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ जरूर आहे. कधी आपण पाहिलं तर विलन आणि कधी आपल्याला हिरो बनवतं हे सांगता येत नाही. ज्या वेळेला आपण पाहिलं तर माणगाव प्रीमियर लीगचा मी उल्लेख केला. माणगाव प्रीमियर लीग मध्ये हिरो होता, त्याचं नाव होतं आपण पाहिलं तर पिंटू, आणि तो आता 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. हिरोला आता 0 वरती आउट व्हावं लागलं. न्यू मैदानावरती जाईल, नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. नाव आहे राजू. राजू या खेळाडूवरती विश्वास दाखवला जातोय. फलंदाजी करण्यासाठी त्याला पाचारण केलं. समोर आपण पाहिलं तर त्याच्या समवेत जयेश आहे. या दोन्ही बॅट्समनला स्वतःला सावरून या मैदानावरती धावा बनवाव्या लागतील. एक टार्गेट इथे मैदानावरती सेट करावं लागेल त्याच्या टीम साठी. महत्वाचे हे दोन्ही संघ आज या महत्वाच्या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतात. षटकातील दुसरा चेंडू पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता प्राप्त केली आहे. हलक्या हाताने स्टिअर केल्यानंतर बॅकफुटला आले आणि त्यानंतर शॉर्ट पॉईंट मध्ये बॉलला धकलले. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र आपण पाहिलं तर 1 आणि 1च धाव मिळते. या एकेरी धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लागतात. बॅटिंग करत असताना एक महत्वाची टीम आपण पाहतो मैदानावरती खेळते. पडळघर ज्यांना धावा बनवायच्यात या स्पर्धेमध्ये, बरेचसे सामने ते सुद्धा खेळत असतात माणगाव तालुक्यामध्ये. पण आज महाड मध्ये खेळायचा. जयेशने उडवला मिनी हेलिकॉप्टर बॉल थेट सीमा रेखेच्या बाहेर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध षटक्या. ना तर इथे षटकार आला. जयेशने चांगली बॅटिंग सजवली आहे इथे मैदानावरती. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. पुढचा बॉल पुन्हा मोठा ऑन साइडला खेळलेला फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल परफेक्ट सीमा रेखेच्या वरती आदळलाय. पंचांचा इशारा आलाय. षटकार आहे. धावा इथे मिळतात. या षटकाराच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या ही पुढे सरकली आहे. पोहोचली आपण जर पाहिलं तर तब्बल 26 या आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड फॉर 2 लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. चांगली बॅटिंग. 2 षटकार आले. दुसरा षटकार आल्यानंतर तिसऱ्याचा प्रयत्न केला जयेशने, पण बॉलची दिशा पाहिली नव्हती. त्या कारणाने इथे धावा मिळणार नाहीयेत. संघाची धावसंख्या ही आपण जर पाहिली ना तर आता स्थिरावलेली पाहायला मिळते. टीम पोहोचली आहे तब्बल 26 या आकड्यावरती.
या ओव्हरमध्ये आपण विचार केला ना तर शेवटचा आणि अंतिम चेंडू हा येणं बाकी आहे. हा ट्रॅकर बॉल होता, इनसाइड एज इथे घेतली होती, पण शेवटच्या क्षणी एसटी रक्षकाच्या हातातून इथे झेल निसटला आणि हा कॅच महत्वाचा होता जयेशचा. तो जयेशचा कॅच इथे ड्रॉप केला. त्यावेळेला 12 चेंडूचा खेळ इथे थांबला जातोय. इथून 12 चेंडूचा खेळ नव्याने सुरुवात होईल, पण 12 चेंडूच्या खेळामध्ये धावा किती आल्या तर तब्बल आपण पाहिलं ना तर 27 धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. त्यावेळेला 13.5च्या सरासरीने आत्ता बॅटिंग चालू आहे टीम पनळगर संघाच्या बाजूनं. अशा पद्धतीची बॅटिंग चालू राहिली तर जरूर ते 50च्या आकड्यापर्यंत आरामात पोहोचू शकतात, पण त्याच्यामध्ये अजून एखादा मोठा फटका आला तर ते 50 ते 60 प्लस सुद्धा जाऊ शकतात. मैदानावरती पहिल्या मॅच मध्ये राहिल्या 65 धावा हायेस्ट. इथे आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. ज्या वेळेला आपण पहिल्या गोलंदाजाने चपळाई इथे दाखवली होती, पण नो मॅच लँड मध्ये बॉल पडल्याच्या कारणाने इथे मात्र 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातील. या दुहेरी अंकाच्या साह्याने संघाची धावसंख्या ही पुढे सरकताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकल्यानंतर पोहोचते 29 या आकड्यावरती. याच दरम्यान सन्माननीय मौलाना शोहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. भाई मित्रमंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि सन्माननीय मौलाना यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं, स्थानापन्न व्हावं, विराजमान व्हावं. पुढचा बॉल इथे चौकार आला, पुन्हा मोठा फटका मारला. बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये थेट सीमारेखेच्या बाहेर लगातारचा दुसरा चौकार. दहा चेंडूंचा सामना केला, वैयक्तिक 31 धावांवरती बॅटिंग पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पनळगर संघाचा जयेश मोहम्मद अली पानसारी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. वजीरभाई मित्रमंडळ यांच्या आयोजनाने ही स्पर्धा आणि प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करणारी ही स्पर्धा. संघाची धावसंख्या पोहोचली आहे तब्बल आपण पाहिलं तर 37 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. हा ट्रॅकर बॉल वा दर्जेदार फटका. हा चेंडू जयेशच्या स्लॉट मध्ये त्याने पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. नेत्रदीपक अजून एक षटकार. त्रेचाळीस धावा लागतात धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय पनळगर. वा काय बॅटिंग चालू आहे. पिंटू आउट झाला आणि त्यानंतर कोणतीही कमतरता त्याची भासली नाहीये. पुन्हा खुल्या टप्प्याचा बॉल इथे फटका फसलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक तुम्ही जयेशचा झेल सोडलाय. ही चूक किती महागडी ठरेल ना. येणारा वेळ येणारे पुढचे चेंडू तुम्हाला सांगून जातील. ज्या वेळेला तुम्ही जयेशचा झेल सोडलाय ना त्यावेळेला स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचं काम हे तुम्ही स्वतःहून केलंय यातील मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल बॉल पॅडवरती आदळला. इथे बॅटाने बॉलचा संपर्क हा नाहीये खऱ्या अर्थाने. संघाची धावसंख्या ही स्थिरावली आहे. तब्बल आपण पाहिलं तर 45 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या आणि या तिसऱ्या षटकाचा जर विचार केला ना तर तब्बल आपण पाहिलं तर या षटकामध्ये 2 चौकार आणि त्यानंतर 1 षटकार असा पाहायला मिळाला. अशा तब्बल आपण पाहिलं तर 18 धावा या ओव्हर मध्ये आला. एक महागडं षटक राहिलं या मॅचचं आणि नक्कीच अजूनही इथून शेवटचं आणि अंतिम षटक हे येणं बाकी आहे. महत्वाचं आणि शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि या शेवटच्या षटकाला सुरुवात होईल जिथे आपण पाहिलं तर कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. तर गोलंदाजीसाठी एक महत्वाचा गोलंदाज येतोय त्याच्यावरती विश्वास दाखवला. नाव आहे ओसामा.
ओसामा हा महत्वाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक त्याचं वैयक्तिक आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल, तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. एकदम माहिती आहे दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. ज्या वेळेला आपण पाहतो एकाच धावेवरती समाधान मांडणं गरजेचं आणि ती एकच धाव इथे जोडली गेली आहे. या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही पुढे सरकताना पाहायला मिळते 46 वरती. 46 धावा धावफळकावरती लागतात. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिलं तर एक महत्वाचा संघ पन्हाळघर. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला लावून द कार्पेट घेजलेला फटका. एक धाव मिळते दुहेरीसाठी इथे कॉल केला जातोय आणि इथे 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. एक चांगली रणनीती, चांगली स्ट्रॅटेजी इथे पन्हाळघर टीमने आखली आहे. ज्या स्ट्रॅटेजीकडे ते वाटतात, ज्या प्लॅनिंग कडे ती प्लॅनिंग सक्सेस ही होताना पाहायला मिळते. चांगला खेळ राहिला या दोन्हीही खेळाडूंचा आणि जयेशचं कौतुक करावं तेवढं कमी राहिलंय. इथे चांगला बॉल, कमबॅक पद्धतीचा ओसामाचा चेंडू होता. ज्या वेळेला एकही धाव न मिळवून देणारा हा चेंडू होता. या मॅच मध्ये पुन्हा पदार्पण करून देणारा हा बॉल होता आणि या चेंडूने आपण पाहिलं तर एकही धाव खर्च केली नाही. या टीमची धावसंख्या अजूनही 48 वरती इथे स्थिरावली आहे. या षटकातील अजूनही पुढचे बॉल बाकी आहेत. फटका फसला, बॉल हवेमध्ये, बॅटच्या टोला चेंडू आदळल्यानंतर इथे टिपलाय जाईल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक 3 महत्वाचा खेळाडू जयेश मैदानाच्या बाहेर. वजीर भाई यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी आमच्या मित्रमंडळातर्फे त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतोय. एक नगरसेवक, एक समाजसेवक, आपण समाजामध्ये जगत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही भावना नेहमीच त्यांच्या मनामध्ये असते आणि म्हणूनच आपण पाहतोय आपल्या आसपास असलेल्या सर्व लोकांना आपल्या वतीनं काय करता येईल, आपल्या वतीनं त्यांची कशी मदत करता येईल, हे नेहमीच ध्येय आणि ध्यास घेऊन जगत असलेले सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके नेते वजीर भाई यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे संस्थापक आणि त्याचप्रमाणे आयडियल इंग्लिश स्कूलचे चेअरमन, वेगवेगळ्या विभागांवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि अगदी उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे आणि संपूर्ण समाजाला न्याय देण्याचं नेहमीच त्यांचं कार्य अगदी अधोरेखित करता येईल. हार्दिक हार्दिक स्वागत असेल या मैदानाकडे हर्षल मुंडे यांच्याकडे. धन्यवाद सर. इथे मैदानावरती आपण पाहतोय साहेब आले आणि साहेबांच्या स्वागतासाठी षटकार सुद्धा मैदानावरती जोडलाय. या षटकाराच्या स्वागताने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पोहोचली जाईल तब्बल 54 या आकड्यावरती. 54 धावा धावफळकावरती लागतात. बॅटिंग करत असताना पन्हाळघर टीम. शेवटचा बॉल, मोठा फटका इथे लगावला. इथे फटक्यामध्ये ताकद कमी आहे, नजाकत सुद्धा कमी होती, पण क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. बॉल 1 बाउन्स चौकार. टीम पोहोचली आहे 58 या आकड्यावरती. थांबवतोय मी, कारण यानंतर होणारा जो सामना आहे मरियम 11 चांडवा, मरियम 11 चांडवा विपक्ष चिंबावे, दोन्हीही संघांचे संघनायक. चला आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मरियम 11 चांडवा आणि चिंबावे या दोन संघादरम्यान हा सामना रंगणार आहे. आपण टॉस करणार आहोत. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज आपण हा सामना सुरू होण्यापूर्वी टॉस करून घ्यायचा आहे. आय रिपीट, मरियम 11 चांडवा आणि चिंबावे ही संपूर्ण स्पर्धा आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण GTC लाईव्ह डोंबिवली यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अगदी अप्रतिम असं त्यांचं कव्हरेज, त्यांची क्वालिटी, त्यांचा क्लास, त्यांचं स्किल इथे आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानावरती क्षेत्ररक्षण, गोलंदाज, फलंदाज आपले स्किल दाखवत आहेत, परंतु खऱ्या अर्थानं यांना सुद्धा हायलाइट करणं माझं कर्तव्य आहे. भूपेश कराळे, अक्षय कडू,
आणि अभिजित दुपे. मेन कॅमेरावरती आपण पाहतोय अभिजित दुपे, त्याचप्रमाणे साइड कॅमेरा, त्याचप्रमाणे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जो कॅमेरा आहे तिथे अक्षय कडू काम पाहतायत. या लोकांचं काम फार कठीण असतं, फार महत्वाचं असतं, कारण हे टेक्निशियन जेवलेत की नाही, चहा घेतलाय की नाही, किंवा रात्री त्यांची झोप झाली की नाही, त्यांनी किती प्रवास केलाय आणि कशा प्रकारे ते इथे आलेले आहेत याची कोणालाही अर्थात माहिती सुद्धा नसते. परंतु तरीही ते अगदी सुबक आणि सुंदर व्यवस्थित त्यांचं काम नीट नेटकेपणाने इथे करत असतात. तर त्यांचे खऱ्या अर्थानं इथे धन्यवाद मी देतोय. ऑनलाईन स्कोरर अगदी डोळ्यात तेल घालून प्रत्येक चेंडू इथे मोदत असतो, त्याचा अपडेट करत असतो. क्विक अँड फास्ट खूपच त्यांनी त्याच्यावरती महारत हासिल केलेली आहे. तर अक्षय कडू, भूपेश कराळे आणि अभिजित दुबे आपला हार्दिक हार्दिक आभार. दोन्ही संघनायक इथे आलेले आहेत. मी सन्माननीय मोहम्मद अली पानसारी यांना विनंती करणार आहे. सर, आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. सन्माननीय मोहम्मद अली पानसारी एक सन्माननीय व्यक्ती आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि आमच्या या मंडळाचे पाठीराखे आहेत. त्यांचे आशीर्वाद आम्हाला इथे मिळालेले आहेत. मी सन्माननीय मोहम्मद अली पानसारी यांना विनंती करतोय, सर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, कारण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. मी हर्षल यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन टॉस करायचा आहे. मरियम 11 चांडवा विपक्ष आपण पाहतोय चिंभावे यांच्या 2 मात्ताबर संघामध्ये टॉस केला जाईल. आमचे आदरणीय या स्पर्धेचे स्पर्धा वजीरभाई इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आमचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. चांडवा आणि चिंभावे या 2 संघामध्ये टॉस होतोय. हेड इज कॉल, इट इज हेड. टॉस गेलाय चिंबाब्वे संघाकडे. आपला डिसिजन काय पहिला? डिसिजन आता आम्ही आमच्या कॅप्टनला विचारू आणि 2 मिनिटात सांगतो. ज्या वेळेला टॉस करण्यासाठी आल्यानंतर डिसिजन इथे कंपल्सरी सांगायचं असा आयोजकांचा आमचा निर्णय आहे. लगेचच फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचं तुमचं मानस आहे? आमचा 4 ओव्हरच्या आतमध्ये असा असेल की यांना 40 रनपर्यंत थोपवण्याचा आहे. म्हणजे आम्ही ते चेस करू शकतो. 40 या 50 रन आम्ही चेस करू शकतो. 40 या 50 धावा चेस करायच्या. संपूर्ण या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप चांगला अरेंजमेंट केलेला आहे आणि ग्राउंड पण खूप चांगला आहे. शुभेच्छा तुम्हाला. या मॅचसाठी जातो आम्ही दुसऱ्या कर्णधारांकडे, जिथे चांडवा टीम आहे. टॉस हरला, टॉस जिंकला असतं तर पहिलं डिसीजन काय असतं तुमचं? अस्सलाम वालेकुम. हम लोग भी पहले फील्डिंग ही करते थे क्योंकि ये ग्राउंड चेसेबल ग्राउंड है, इसके लिए हम लोग भी टॉस जीतते तो फील्डिंग पहले लेते. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना समोरच्या टीमनी सांगितलं 30 ते 40 धावांच्या आतमध्ये तुम्हाला ते रोखणार आहेत. तर तुमचं मानस आणि धाडस काय? किती धावा तुम्ही बनवणार आहात? ह्या ग्राउंडवर आमची टीम नवीन आहे. जास्त प्लेयर आमचे अंडर 23 वाले आहेत. आम्ही आमचा 100% देऊ आणि जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करू. या संपूर्ण आयोजकाबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. बाकी आता आम्ही आमचा 100% देऊन आम्ही गेम जिंकायचा प्रयत्न करू. थँक्यू आणि शुभेच्छा असेल तुम्हाला या मॅचसाठी. आपण देऊया या दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे आमचे साधी समालोचक यासीन सर आपल्या समवेत जुळलेले आहेत. धन्यवाद. सर्व सन्माननीय व्यक्तींना विनंती असेल कि आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं, मगर यहाँ पे खंबा उखाड़ दिया है और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे. शानदार गेंदबाजी का नजराना पेश किया है. वेरी वेल डन.
लास्ट प्रतियोगिता में इसी खिलाड़ी ने इसी मैदान पर इसी विकेट पर मेडन ओवर किया था। वही गेंदबाज का नाम है पिंटू। पिंटू ने पहली गेंद पर हालांकि चौका जरूर खाया था, मगर उसके बाद लगातार 2 गेंदों पर 2 बल्लेबाजों को चलता किया है और हैट्रिक की दहलीज पर दस्तक देते हुए दिखाई दे रहे हैं। क्या हैट्रिक अपने नाम करेंगे? हालांकि मैं अक्सर कहता हूं, क्योंकि गेंदबाज मैं भी रह चुका हूं और इसी वजह से हर गेंदबाज की ख्वाहिश होती है, अरमान होते हैं, आरजू होते हैं, तमन्ना होती है कि कम से कम पूरे करियर में मैं एक हैट्रिक अपने नाम करूं, क्योंकि लगातार 3 गेंदों पर 3 बल्लेबाजों को चलता करना ये बहुत ही अहम बात होती है, बहुत ही मूल्यवान बात होती है हर एक गेंदबाज के लिए। जी हाँ, तेज तर्रार गेंद बाउंसर किया था, शरीर का वेद लेती हुई ये गेंद बिल्कुल समझ नहीं पाए थे। तेज तर्रार गेंद थी, उसे हुक करने की कोशिश में चूक गए थे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी, पिंटू कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। इस तरह की अगर गेंदबाजी करेंगे, बल्लेबाज को चकमा देंगे और बड़े स्ट्रोक से महरूम रखेंगे तो बहुत जल्दी इस खिलाड़ी को बड़े टूर्नामेंट में एज आइकॉन के रूप में जरूर दावत दी जाएगी। मगर इस मरतबा गलती पर खामियाजा भुगतना पड़ेगा, बिल्कुल माफी नहीं मिलेगी। डीप मिड विकेट क्या करा सकती है ये क्रिकेट हमें सिखाता है। जिंदगी में भी जब हम जीते हैं तब जो कम से कम गलतियां करता है अपनी जिंदगी में, वही कामयाबी की सीढ़ी पर धीरे धीरे चढ़ता हुआ दिखाई देता है और बुलंदी पर पहुंचता है। और क्रिकेट से यही सीख मिलती है। क्रिकेट की मैदान पर भी आपको कम से कम गलतियां करनी होगी। जितनी कम गलतियां होंगी, जीतने के मौके, चांसेस आपको उतने ही बढ़ेंगे। फिर से एक बार जोरदार बल्ला तो घुमाया है और गैप को भी ढूंढ निकाला है। गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 4 रन के लिए। ओसामा ने यहाँ पे कुछ अलग ही सोचा है। उनका नजरिया थोड़ा सा हटके मुझे यहाँ पे नजर आ रहा है। गेंदबाज कितना भी अच्छा हो, उनका नाम कितना भी बड़ा हो, मगर अक्सर जिस तरीके से वीरेंद्र सहवाग ने कहा कि लुक एट द बॉल नॉट टू द बॉलर, बॉलर को नहीं देखना है, आपको बॉल देखना है और उसी के तहत उसी के साथ यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी। ओसामा ने 3 गेंदों में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। अब तक 1 छक्का 1 चौके के साथ 10 रन बनाकर नॉन स्ट्राइक के एंड पर ओसामा, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज तलहा। इस बीच नए गेंदबाज आए हैं सुशांत, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके कुल मिला के रनों की संख्या जीतने के लिए। ओहो, इस मरतबा बैठक रिवर्स स्वीप खेलने की कोशिश कर रहे थे। अलग अलग तरह से इस स्ट्रोक को पहचाना जाता है, कहा जाता है स्विच हिट, रिवर्स स्वीप, अल्टी पल्टी, उल्टा पुल्टा, अलग अलग तरह से। मगर इस मरतबा पूरी तरीके से चक गए थे। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी, बिंदी गेंद। मगर इस तरह के शॉट खेलने के लिए जज्बा होना चाहिए और उतना ही प्रैक्टिस के लिए भी महत्व देना चाहिए। इस मरतबा देखिए, उड़ाना चाहते थे हेलीकॉप्टर बनाकर, यार करने की कोशिश की थी, काफी हद तक सफल भी रहे थे। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल कर रही थी। नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं थे, उसका फायदा मिला दोनों भी बल्लेबाजों को। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 15 पर। जीतने के लिए 59 रनों की जरूरत, यानी 15 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। पहले ओवर में कितने रन आए थे? जी हां, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है, मगर लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े गए और इसी के साथ ये लगता हुआ तीसरा झटका बल्लेबाजी करने वाली टीम को।
आणि याच दरम्यान व्यासपीठावरती विराजमान सर्व सन्माननीय व्यक्तींचं मी हार्दिक हार्दिक माझ्या शब्द सुमनांनी स्वागत करतोय. आणि सुफियान यांना विनंती असेल, मी या स्पर्धेचे संस्थापक सन्माननीय वजीरभाई यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मोहम्मद अली पानसारे यांचं स्वागत करावं. या महाड नगरीतली अनेक सन्माननीय व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती या अगोदर सुद्धा आले आणि आपण पाहतोय आणखीन एक महाड तालुक्यामध्ये किंवा महाड नगरीमधील एक नामांकित त्याचप्रमाणे प्रतिष्ठित व्यक्ती मोहम्मद अली पानसारी यांचं इथे सन्माननीय संस्थापक वजीरभाई यांच्या शुभ हस्ते स्वागत झालेलं आहे. त्याचप्रमाणे मी पुन्हा एकदा सन्माननीय संस्थापक वजीरभाई यांना विनंती करतोय, सर आपण आपल्या शुभ हस्ते मौलाना यांचं इथे स्वागत करावं. सन्माननीय मौलाना शोहेब, मौलाना ही एक डिग्री असते आणि ही डिग्री त्यांनी हस्तगत केलेली आहे, म्हणून त्यांच्या नावाच्या अगोदर आपण ही डिग्रीचा उल्लेख करत असतो. मौलाना शोहेब, बहुत बहुत शुक्रिया मौलाना. आणि सुफियान यांना विनंती आहे की सन्माननीय इर्शाद खान यांचं सुद्धा आपण स्वागत करावं. प्रत्येक व्यक्तीचं इथे स्वागत केलं जात आहे आणि हीच खासियत आहे सन्माननीय वजीरभाई मित्र मंडळाची. प्रत्येकाला मान सन्मान देणं आपलं कर्तव्य, आपली भारतीय संस्कृती, आपले संस्कार. यानंतर सत्कार मूर्ती आहेत फैयाज भाई ताज. मी सुफियान यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते फैयाज भाई ताज यांचंही सुद्धा इथे स्वागत करावं. धन्यवाद सर, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. अशाच प्रकारचं प्रेम राहू द्या, अशाच प्रकारची माया राहू द्या. यानंतर पुन्हा एकदा आमच्या मंडळाचे, आमच्या कमिटीचे सदस्य सुफियान यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते फैज भाई देशमुख यांचं आपण स्वागत करावं. फैज भाई देशमुख, आपण पाहतो एक हँडसम पर्सनॅलिटी, हे सुद्धा व्यासपीठावरती विराजमान आहेत. धन्यवाद सर, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आणि सन्माननीय संदीप माने, महाड म्हटलं की जसं योगेश पेंडकरचं नाव येतं त्याच्या अगोदर एक नाव यायचं, ते म्हणजे संदीप माने. माने या ना माने, मी बऱ्याच वेळा हे म्हटलंय, फलंदाजी करत असताना तो गोलंदाजांची अक्षरशः मान तोडत होता, ते माने. यानंतर सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय सचिन सर. मी पुन्हा एकदा सुफियान यांना विनंती करतोय की सचिन सरांचं सुद्धा इथे स्वागत करावं. धन्यवाद सचिन सर, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. अशाच प्रकारचं प्रेम राहू द्या. 24 धावा झालेल्या आहेत, 13 चेंडू आणि 35 धावांची गरज. ओहो हो, ये क्लिप और ये वीडियो शाम को मिलेगा आपको. लाजवाब, शानदार, आउटस्टैंडिंग, जबरदस्त. और इस स्ट्रोक के लिए सम्माननीय संस्थापक वजीर भाई कोंडीवकर इनकी जानिब से नकद 500 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है. इरशाद खान की जानिब से 100 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है. वेरी वेल डन मौलाना, वाह क्या बात है. लाजवाब, झन्नाटेदार, आउटस्टैंडिंग किसे कहते हैं तो इसे कहते हैं. ये क्लिप, ये वीडियो जरूर वायरल होगा. तकरीबन 1 लाख प्रेक्षक इस क्लिप को देखेंगे, ऐसा मेरा अंदाजा. क्या कमाल का स्ट्रोक था. दोनों घुटने के पर बैठे थे और उसे उल्टे हाथ से खेला था, तकरीबन डीप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से. बढ़िया छक्का. रनों की संख्या 30 रन. अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में हमारे गुणलेखक जी बताते हुए 29 रनों की जरूरत.
जी हाँ, वेदांत की पहली गेंद फुलर लेन थी, उसे कारपेट के सहारे सीधे बल्ले से खेला, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग पिंटू की। एक ही रन यहाँ पे मिलेगा, मगर मौलाना जब तक मैदान में रहेंगे गेंदबाज के दिलों की धड़कनें तेज ही रहेंगी। यहाँ पे अगर आपको इस मैच को जीतना है तो मौलाना को डगआउट में भेजना होगा, वरना मौलाना आपको इस प्रतियोगिता से बाहर निकालेंगे। कमाल का यहाँ पे उनका बैटल देखने को मिलेगा, और ये कमाल का टैलेंट है, क्या स्किल है, वाह मजा आ गया। जी हाँ, मगर इस पर दबा गेंद ने बल्ले का वह अंदरूनी हिस्सा लिया और गेंद विकेट कीपर के हाथों में, और इसी के साथ मौलाना मैदान से बाहर। हार्ड अब यहां पे ये स्टॉर्म थम चुका है। मौलाना नामक एक स्टॉर्म यहां पे आया था, क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे थे मौलाना। तलहा मौलाना, उन्होंने 2 छक्कों के सहायता से अपनी टीम के लिए 13 रन जोड़े। ओसामा भी आउट हो चुके हैं। ओसामा ने 1 छक्का 1 चौके के साथ अपनी टीम के लिए 10 रनों का योगदान दिया। अब यहां पे तारीख का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज अजीम। अब यहां से मुश्किल जरूर है, मगर यह मैच जीतना नामुमकिन बिल्कुल नहीं। जिस तरीके से मौलाना और ओसामा ने बल्लेबाजी की, उसी तरह से अगर यहाँ पे बल्लेबाजी होती है मध्य क्रम के बल्लेबाजों के द्वारा, तो यह मैच अभी भी जीता जा सकता है। जीत और हार का फासला जरूर है, मगर यह फैसला करने के लिए आपको बल्ला तो चलाना होगा, आपका स्किल, आपका टैलेंट यहाँ पे दिखाना होगा। यही मौका है, इस मौके को पकड़ना होगा। जी हाँ, पहली गेंद ओवर पिच थी, उसे ऑन द राइज फिर से एक बार ऑन द ड्राइव में तब्दील किया था, मगर मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात थे, और इसी वजह से एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। एक रन से क्या यहाँ पे काम बनेगा? जी हाँ, इसका जवाब है नहीं, बिल्कुल नहीं। एक रन 2-2 रन के साथ आपको यहाँ पे बड़े स्ट्रोक को भी लगाना होगा, बड़े स्ट्रोक खेलने ही होंगे। जी हाँ, मगर गेंदबाज लाजवाब जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, परफेक्ट यॉर्कर देखने को मिला। और इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि सही लंबाई और सही दिशा का आप अगर इस्तेमाल करोगे तो किसी भी बल्लेबाज को आप रोक सकते हो, बड़े स्ट्रोक से महरूम रख सकते हो। परफेक्ट यॉर्कर था, बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, बल्लेबाज को लाजवाब कर दिया था, और बैक टू द बॉलर खेला था फॉलो थ्रू में। जी हाँ, इस पर दफा फिर से एक बार ओवर पिच गेंद ऑन द राइज, उसे खेला कारपेट के सहारे, कारपेट को चाटती हुई गेंद मिड विकेट की दिशा में, वहां पर ये थोड़ी सी हड़बड़ाहट नजर आई, और इसका फायदा बल्लेबाजों ने उठा ही लिया। जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे दूसरा रन तब्दील हुआ, मगर सिंगल और डबल से काम नहीं बनेगा। अगर इस मैच को जीतना है तो अपने आप पर भरोसा करना होगा। अब यहाँ पे तकदीर पर भरोसा करके या दूसरों को कुछ भला बुरा कह के यहाँ पे मतलब नहीं होगा, यहाँ पे करके बताना होगा, अपने बल्लेबाजी का जौहर दिखाना होगा। जी हाँ, ये लीजिए, हवा में उछाल कर खेला है जरूर, मगर पिंटू उस गेंद के नीचे आए थे, उनके हाथों से गेंद छिटक गई, और जीवन दान यहाँ पे मिला है बल्लेबाज को। और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन भी मुकम्मल कर लिया है। देखते देखते यहाँ पे तीसरे ओवर की समाप्ति हो चुकी है, अब 6 गेंदें बची है, और जीतने के लिए 24 रनों की जरूरत। क्या 24 रन यहाँ पे बनेंगे? बहुत ही बड़ा सवाल है, सवाल है निशान जरूर है। 6 गेंदों में 24 रन बन सकते थे, मगर तलहा और ओसामा अगर बल्लेबाजी अभी भी करते हुए दिखाई देते तो, क्योंकि उनकी आंखें जम चुकी थी, वो सेट हो चुके थे, और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए उन्होंने अच्छे शॉट खेले थे। मगर अब यहाँ पे इन 2 बल्लेबाजों को यही कारनामा अंजाम देना होगा, इसे पॉजिटिव लेना होगा अगर ये मैच जितवाते हो।
6 गेंदे और 24 रनों की जरूरत। इरफान हसवारे यांच्यातर्फे वेदांत यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, धन्यवाद। पहली गेंद बाउंसर से प्रभावित किया, हार्ड लेन जरूर थी मगर टप्पा खाने के बाद अचानक उछलती हुई गेंद बल्लेबाज के कंधे की ऊंचाई तक उठी थी और बल्लेबाज पूरी तरीके से चक गए थे। बल्लेबाज बिल्कुल तैयार नहीं थे इस तरह की गेंदबाजी के लिए। या दरम्यान सन्माननीय इरफान हसवारे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं। सन्माननीय इरफान हसवारे। वजीर भाई मित्र मंडळातर्फे मी यासीन मर्चंट आपणास विनंती करतोय, चला आपण ज्या ज्या पाहुण्यांना मी आमंत्रित करतोय त्या पाहुण्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। काही सन्माननीय व्यक्तींना मी ते आमंत्रित केले। चलिए दोस्तों मैदान पर चलते हैं, जहां पे अब ये मैच जीतना बहुत ही मुश्किल होता हुआ देखिए। लगातार 3 गेंदें यहां पे बिंदी और एक सेट बल्लेबाज मैदान से बाहर। अब 3 गेंदें बची है और 24 रनों की जरूरत हो सकता है, इनफैक्ट नामुमकिन के करीब, मगर मैं नामुमकिन नहीं कहूंगा इसलिए क्योंकि हाल ही में वडवली श्रीवर्धन टाइगर ग्रुप की जानिब से जो एक टूर्नामेंट रखा था वहां पे 1 गेंद और 13 रनों की जरूरत थी और वो मैच बल्लेबाजी करने वाली टीम ने जीता था। वो कैसे जीता था ये आप समझ सकते हो, मगर यहाँ पे भी क्या उस तरह का चमत्कार देखने को मिलेगा? अभी तक तो नहीं है क्योंकि मात्र 1 ही रन यहाँ पे मिलेगा। देखते देखते अब 4 गेंदें हो चुकी है, मात्र 2 गेंदें बची है। आणि याच दरम्यान सन्माननीय मुश्ताक भाई पठाण यांना सुद्धा विनंती आहे, सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। या महाड नगरीतील एक प्रतिष्ठित आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आणि फहीम भाई यांचे मित्र आणि या मंडळावरती नेहमीच प्रेम करणारे पठाण साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। धन्यवाद पठाण सर, आपले हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। आणि अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे संपलेला आहे। गोलंदाजी करणाऱ्या संघानं अर्थातच